आलं लक्षात? ह्याच्या आतमध्ये काय असतो लॅचिंग मेकॅनिझम असते. काय असते लॅचिंग मेकॅनिझम असते. लॅचिंग मेकॅनिझम म्हणजे काय असते की ह्याच्यामध्ये असतो बाय मेटॅलिक एलिमेंट असतो. काय असतो एक बाय मेटॅलिक एलिमेंट. बाय मेटॅलिक एलिमेंट म्हणजे काय असतो की असा एलिमेंट की जो गरम होताना काय होतो त्याचा शेप चेंज होतो. फॉर एक्झाम्पल आता ही काय पट्टी असते, पट्टी असते आतमध्ये पट्टी असते, अशा पट्ट्या असतात त्या वाकडी होत नाही, समजून घ्या. पट्टी सरळ असते अशी नॉर्मलला. आता गरम व्हायला झालं बघा, ओव्हरलोड झालं ना, ओव्हरलोड झालं म्हणजे आता ह्याच्यामध्ये जादा करंट फ्लो आला म्हणजे आता ह्याची ती पट्टी मी टायमिंग लावून लावतो. आता पहिले टायमिंग होतं बघ 1:40, आता कमी वेळ पडतं. एक लागत नाही ना आता लवकर पडतो. मग 1च्या विषय पडला होता, आता थोडासा आधी पडतो कारण अजून डायमेट्रिक एलिमेंट गरम आहे, त्यामुळे तो त्या आता हिट होणार नाही. गरम पातेला आहे त्याला परत आवडतो त्याच्या आता वेळ ना गरम पाणी ते ऑलरेडी गरमच आहे, ते कमी वेळ अजून पाडतो. आलं लक्षात? तसंही का ते लवकर पडणार. हे पडलं की तू काय कर टायमिंग बटन दाबून मला सांग किती वेळ पडला. मग आपण 1 मिनिटला 44. आता तेवढा वेळ घेणार नाही. आता कमी वेळ घ्यायला पाहिजे. व्होल्टेज कमी केलं नाही तेवढंच आहे 220च आहे. ड्रॉप करून 220 आणि आपण ड्रॉप घेतला 230 दिलं होतं त्या ड्रॉप करून करून 230 दिले म्हणजे हे जास्ती व्होल्टेज आहे, ते लोड कमी केलं पडते म्हणून ते सिंगल पीस ऑफर असला एवढं घेतलं. एक मिनिट झाला सर. सगळे लक्ष द्या आता. करंट किती आहे? 10 फुल रोड आहे. 1:44, 1:30. काय पडला? हां गार पडणार म्हणजे पडणार कामच ते गरम होणार आणि पडणार म्हणजे ट्रिप होणार. काम तो फटका पडला म्हणजे काय ट्रिप झाला असेल. वेट जर ते जास्त वेळ घेत असेल तर चांगले 100 mm जास्त वेळ कसं चांगलं लोड जास्त लोड एकदम पडायला पाहिजे. अजून एवढं लोड झालं ना त्याला 6 एम्पियर दिली कॅपॅसिटी 10 एम्पियर दिली त्याला ते लगेच पडायला पाहिजे. बरोबर आहे. कसं असते म्हणजे आता ही बायोमेट्रिक एलिमेंट आहे ज्या आतमध्ये गार होते गरम होते गार होते गरम होते. मग कधी कधी काय होतं बाबा की जर ते समजा जादा गरम झालं आणि कुलिंग समजा लवकर आपण केलं नाही आणि परत दुसऱ्यांदा चालू केलं त्याचा असा आहे की एकत्र पडतो अडीचा पडतो. ठीक आहे आता परत एकदा करून बघूया. आता मात्र लवकर पडतो. आता अडीचा पडे ना, आता आणखी लवकर पडणार.